टेन्स म्हणजे काळ. देर आर मेजर 3 टाईप्स ऑफ टेन्स. काळ हे 3 प्रकारचे असतात. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. त्यातील पहिला आहे प्रेझेंट टेन्स. देर आर 4 सब टाईप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये 4 सबटाईप्स आहेत. पास्ट टेन्समध्ये 4 सबटाईप्स आहेत आणि फ्युचर टेन्समध्ये पण 4 सबटाईप्स आहेत. प्रेझेंट टेन्सचा पहिला सबटाईप सिम्पल प्रेझेंट टेन्स. वेन एनी पर्सन हॅज हॅबिट ऑफ डुईंग समथिंग इन प्रेझेंट दॅट टाईम वी यूज दिस टेन्स. साधा वर्तमान काळ. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस SES हे प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर S किंवा ES लावतात. एक्झाम्पल, आय ड्रिंक द मिल्क एव्हरी डे. ड्रिंक हे V1 आहे. शी कुक्स द फूड एव्हरी डे. ही डेकोरेट्स अ होम फॉर बर्थडे पार्टी. राधा डिस्ट्रीब्यूट्स द क्लॉथ्स फॉर ऑर्फेन चिल्ड्रन. दे लाईव्ह इन जलगावन सिन्स लॉंग टाईम. सिम्पल प्रेझेंट टेन्स याचे सूत्र आहे, फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस डॉट. सब्जेक्ट प्लस V5 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट डॉट. सिंग्युलर आणि प्लुरल असेल तर त्यात काय फरक असतो ते फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे असले तर त्यात काय फरक पडतो. फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल तर आय आणि V1 यूज करतात. फर्स्ट पर्सन प्लुरल असेल तर V1 यूज करतात. सेकंड पर्सन सिंग्युलर असेल तर V1 यूज करतात. सेकंड पर्सन प्लुरल असेल तर V1 यूज करतात. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर ही, शी, इट V5 यूज करतात. थर्ड पर्सन प्लुरल असेल तर दे V1 यूज करतात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस MV1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस डॉट. सब्जेक्ट प्लस इज V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस डॉट. सब्जेक्ट प्लस आर V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस डॉट. फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल तर I am V4. फर्स्ट पर्सन प्लुरल असेल तर VR V4. सेकंड पर्सन सिंग्युलर असेल तर UR V4. सेकंड पर्सन प्लुरल असेल तर UR V4. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर ही, शी, इट V4. ही, शी, इट इज V4. थर्ड पर्सन प्लुरल असेल तर दे आर